राज्याच्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली आहे, तर आजपासून कोकण विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. राज्यात आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर विदर्भातील अमरावती, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिलाय. विदर्भातील यवतमाळ, वाशिम, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा, अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज असून सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. पुढील 5 दिवस कोकणासह विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात काही भागात हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलाय. आज मान्सूननं देशाच्या आणखी काही भागात प्रगती करत मध्य प्रदेशातील काही भाग, संपूर्ण छत्तीसगड, झारखंड, बिहार तसंच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि लडाखच्या काही भागांमध्ये प्रवेश केलाय. आज मान्सूनची सीमा सुरत, इंदोर, सागर, सिद्धी, आझमगड, अयोध्या, बरेली, डेहराडून, मंडी या भागात आहे. तर पुढील 2 ते 3 दिवसात उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दमण दीवचा संपूर्ण भाग, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू काश्मीरचा संपूर्ण भाग तसंच हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाबचा बहुतांश भाग आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये मान्सून आणखी पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलाय. हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.